महाराष्ट्राचे सामाजिक चळवळ आणि भारताला एक वेगळी दिशा देण्याचं काम हे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई केलं. आणि या फुलेवाड्यामध्ये इथे अनेक वेळा येतो. इथे येऊन त्यांनी महाराष्ट्राला नाही भारताला दिलेली एक वैचारिक जी बैठक आहे, विचारधारा आहे, सामाजिक परिवर्तन आहे, त्याच्यातून काहीतरी नवीन आपण समाजासाठी केलं पाहिजे. हा विचार पुढे घेणं जाण्यासाठी एक प्रांजळ प्रयत्न आम्ही सगळे करत असतो. आज आम्ही त्यांच्यासमोर नतमस्तक होतो आणि त्यांनी दिलेला जो वारसा आहे, जो विचारांचा वारसा आहे, तो पुढे न्यायचा प्रयत्न आणि त्या विचाराशी आम्ही कटिबद्ध आहोत. सर्वांना नम्र विनंती आहे, पुस्तक पाहिला लाईन लावायची आहे. पुस्तकाला आणि आज आपले मित्र जे आहेत तुम्ही एकत्र पैसे करा. खूप दुर्दैवी गोष्ट आहे, त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि माझा विश्वास आहे की तामिळनाडूचे माननीय मुख्यमंत्री श्री स्टॅलिन याच्यावर ऍक्शन घेतील. हिरोचे फुले चित्रपट की जे कुशलवर आलेले अधिकारी आहेत या विभागातले त्या विभागात त्यांचं अहवाल मंत्रालयातून मागवण्यात आलेले जे कुठले कॅबिनेट मंत्री असतील राज्यमंत्री असतील हा त्यांच्या प्रशासनाचा अंतर्गत विषय तो सरकारने सोडवला पाहिजे. फुले चित्रपट जो येतोय तो आज रिलीज होणार होता, तो आता 25 ला होतोय आणि त्याला विरोध होताना पाहायला मिळते. आज प्रकाश आंबेडकर सुद्धा या विरोधात आंदोलन करतात. काही सीन आहेत ते सुद्धा त्यातले कट केलेले आहेत. मला फारशी त्या सिनेमाची माहिती नाही, पण आत्ताच माननीय भुजबळ साहेबांना मी भेटले. ही 2 पुस्तकं आहेत ज्याचा उल्लेख भुजबळ साहेबांनी केला की आदरणीय पवार साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना हे पहिल्यांदा पुस्तक काढण्यात आलं आणि त्याच्यानंतर अनेक वर्षानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारने जे पुस्तक आदरणीय पवार साहेबांनी पहिल्यांदा काढलं ते काढण्यात आले. ते पुस्तक मला आता भुजबळ साहेबांनी भेट दिली आहे आदरणीय पवार साहेबांसाठी. मी भुजबळ साहेबांचे मनपूर्वक आभार मानते की आदरणीय पवार साहेबांसाठी त्यांनी ही एवढी प्रेमाची भेट दिलेली आहे. आणि माझा विश्वास आहे की हे पुस्तक हे शेवटच्या महाराष्ट्रातल्या नवीन पिढीच्या मुलामुलींपर्यंत पोहोचवणं, हा विचार पोहोचवण्याची जबाबदारी आज तुमच्या आणि माझ्यावर आहे. गणेशवरच्या रस्त्याबद्दल स्वतः अजित पवार म्हणाले की माझ्या बहिणीला पण आता उपोषणाची वेळ येणार लवकरच त्याला निधी दिला जाईल आणि रस्ता जो आहे तो नाही. मी महाराष्ट्र सरकारचे आणि प्रशासनाचे आभार मानते, कारण हा विषय काही राजकीय नाही, माझ्यासाठी तर नाहीच, आमचा श्रद्धेचा विषय आहे. त्याच्यामुळे सरकार त्याच्याबद्दल आता सकारात्मक भूमिका घेते, त्याचं मी मनापासून स्वागत करते. ताई, एसटी कर्मचाऱ्यांचा कालचा दिवसभराचा जो गोंधळ होता, एसटी कर्मचारी मार्च महिन्यातला 56% पगार जो आहे तो एसटी कर्मचाऱ्यांना दिला गेला. त्यानंतर आंदोलन जे आहे ते राज्यभर झाली, राज्यभर संताप व्यक्त केला. उशिरा असं कळतं की बातम्या आणि सगळ्यामधून 44% पुन्हा द्यायचं ठरवले. सरकारनं हे आधीच करायला हवं होतं असं वाटतं. अर्थातच माझी सरकारला विनम्र विनंती आहे की जो गरीब आहे, जो कष्ट करणार आहे, त्या गरीब कष्ट करणाऱ्यांना न्याय हा मिळालाच पाहिजे. आणि हे सरकार आहे, सरकारच कुठल्याही कष्ट करणाऱ्यातल्या व्यक्तीला, नागरिकाला त्याच्या हक्काच्या पगारासाठी आंदोलन करू देऊ नका अशी माझी विनंती आहे सरकारला. देशाचे गृहमंत्री आहेत, एका सशक्त लोकशाहीमध्ये सगळ्यांना कुठेही जायचा अधिकार आहे. त्याच्यामुळे जर ते महाराष्ट्रात येत असतील तर अर्थातच अतिथी देवो भव, पाहुण्यांचं स्वागत करणं ही आपली संस्कृती आहे. आणि हे देशाचे जर होम मिनिस्टर आहेत, गृहमंत्री अनेक राज्यांमध्ये जातात, तशी आपल्याच राज्यांमध्ये येतात. काही एसटी कर्मचाऱ्यांचा जो प्रश्न होता ना, दरवेळेस त्यांना ही माहिती माझ्याकडे आज आलेली आहे. आम्ही आणखीन माहिती घेतोय त्याची. या महिलांवर ज्या होणारे अत्याचार आहेत त्याच्यात प्रचंड वाढ होते आणि मला असं वाटतं, मी अनेक वेळा माननीय गृहमंत्र्यांना विनंतीही केली आहे की एक ऑल पार्टी मीटिंग बोलवा आणि राजकारण बाजूला ठेवून आपण महाराष्ट्राच्या हितासाठी ज्या काही गोष्टी आहेत ह्याच्यावर एक समाज म्हणून आपण चर्चा केली पाहिजे. ही वारंवार मागणी मी सरकारकडे केलेली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा जो प्रश्न आहे ना, दरवेळी त्यांना आंदोलन करावं लागतं, उपोषण करावं लागतं.
मार्च महिन्यात 56% पगार आला. त्यानंतर अनेक माध्यमांनी न्यूज 18 लोकमतने त्याच्यावरती अनेक शो केले काल दिवसभर, जो आहे तो त्यानंतर इम्पॅक्ट झाला आणि मग निर्णय घ्यावा लागला. सरकारला निर्णय घेण्यासाठी का असं माध्यमांवरती बातम्या? हा प्रश्न तुम्हाला सरकारला विचारायला पाहिजे, कारण का असंवेदनशीलपणा हा कशासाठी आणि गरब कष्ट करण्या, जो एसटी चालक आहे तो कष्ट करणारा आहे, त्याचा हातावरचं पोट आहे, तो बिचारा काय करेल पगार एखादा महिना. त्याच्यामुळे माझी या सरकारला विनम्र विनंती आहे की या गरीब कष्ट करणाऱ्याचे पगार हे वेळेवर झालेच पाहिजेत. ही आग्रहाची भूमिका कुणाची राहिली, माणुसकीची भूमिका आहे. केंद्रीय खासदारांना आंदोलन करावं लागतं, एवढी महाराष्ट्राची वाईट परिस्थिती आहे का? आता पैसे त्या रस्त्यावर पडलेले आहेत, त्याच्यामुळे मला असं वाटतं आता बनेश्वरचा रस्ता हा 2 तारखेला आम्ही नारळ फोडायला जाणार आहे, त्याच्यामुळे तो विषय फार न वाढवता आता तो रस्ता कसा होईल आणि तुमच्या सगळ्यांचं मी तिथे स्वागत करीन. तुम्ही सगळे दर्शनाला या. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा जो खरं तर वाद आहे ना, जी घटना घडली ती दुर्दैवी आहे हे सगळं बोलतात, पण आता मंगेशकर कुटुंबियावर देखील थेट टीका होते. वडेट्टीवार म्हणाले की मंगेशकर कुटुंबीय ही टोळी आहे लुटणारी महाराष्ट्रातली. मी काही स्टेटमेंट ऐकलेलं नाही, त्याच्यावर मी काय त्याच्यावर बोलू शकत नाही, पण एवढं जरूर म्हणेन की हॉस्पिटल आणि म्हणजे पूर्ण प्रशासन तिथलं हॉस्पिटलचं हे अर्थातच जबाबदार. काही विषय असतात त्याच्यावर न बोललं रामकृष्ण हरी. गेले 5 वर्षात माझी भूमिका नाही, आज इतिहासावर भूमिका इतिहासकारकानेच घेतली पाहिजे. मला असं वाटतं राजकारण आणि इतिहास याची गल्लत करू नये. जे इतिहासातले तज्ज्ञ आहेत त्यांचं जे काय मार्गदर्शन असेल तेच योग्य राहील. महाराष्ट्र सरकारने प्रस्ताव द्यावा, आम्ही सगळे त्याच्यावर चर्चा करू आणि अर्थातच महापुरुषांवर कोणीही चुकीचा शब्द काढला तर कायदा पुढचा होईल तेव्हा होईल, पण आजही महाराष्ट्रातला स्वाभिमानी मराठी माणूस ते सहन करणार नाही. पीक विम्याच्या संदर्भात एक प्रश्न आहे. 10,500 कोटी ज्या कंपन्या आहेत खरं तर महाराष्ट्रातल्या, त्यांचा उथळ कारभार पुन्हा एकदा आलाय. शेतकऱ्यांना पैसे जात नाहीत पण खर्च मात्र त्यांचा वाढतोय. सरकार याकडेही लक्ष त्याला धरून ताई की गेल्या 5 वर्षात 50 कोटींचा नफा हा विमा कंपनींचा झालाय. आता केंद्रीय अहवालामध्ये पण तसा नमूद करण्यात आलेला आहे. हे बघा, महाराष्ट्राच्या पीक विम्याबद्दल काय काय झालं हे माझ्यापेक्षा हा प्रश्न तुम्ही सुरेश धसांना विचारा, संदीप क्षीरसागरांना विचारा. हा प्रश्न तुम्ही बजरंग अप्पा सोनवणेंना विचारा, त्यांनी तुमच्या चॅनलला सगळी माहिती दिलेली आहे ना. आणि ह्याबद्दल शिवराज सिंग चव्हाणांनी माझ्याच प्रश्नावर शब्द दिलाय की याची मी इन्क्वायरी लावणार आहोत आणि माझा शिवराज सिंग चव्हाणांवर पूर्ण विश्वास आहे की ते इन्क्वायरी लावतील. तो आधी संविधानाने त्यांना तो अधिकार दिलाय, खरं सगळ्या दुनियेलाच माहिती आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी प्रचंड अस्वस्थता आहे, महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार हा वाढत चाललाय. आणि मला एकच प्रश्न कळत नाही की, आणि हे केंद्र सरकारनं मी पत्र लिहिणार आहे की ग्लोबली ऑइलच्या प्राइसेस कमी झालेल्या आहेत, क्रूड ऑइलची प्राइस कमी झाली आहे. मग जर क्रूड ऑइल ग्लोबली जर स्वस्त झालंय तर मग पेट्रोल, डिझेल, गॅस या सगळ्या गोष्टी भारताला जो कन्झ्युमर आहे त्याला का नाही कमी दर्जात दिलाय. आणि मी याचं पत्र सरकारला लिहिणार आहे केंद्र सरकार. ताई मगाशी हाच प्रश्न जेव्हा अजितदादांना विचारला होता तेव्हा ते म्हणले होते की डोनाल्ड ट्रम्प यांनी जे सगळे टॅरिफ आणि हे सगळं वाढवलं त्याच्यामुळे हा सगळा प्रकार झालेला आहे. पण तरी अमित शहानी या सगळ्याबद्दल असं देखील म्हणलेलं आहे की वाढवू नका त्याचे दर. नाही, एक तर म्हणजे ते मी स्टेटमेंट ऐकलेलं नाही, पण मला जे उत्तर फ्लोअर ऑफ द हाऊसवर दिलेलं आहे त्याच्यात तुमच्या चॅनलवर सगळ्यांना माहिती आहे की क्रूडची प्राइसेस, पेट्रोल डिझेलची जी प्राइस असते ती क्रूड डिसाईड करते आणि क्रूड ऑइलच्या प्राइसेस ग्लोबली पडलेल्या आहेत. त्याच्यामुळे जर त्या कमी झालेल्या आहेत त्याचा बेनिफिट सरकारने हा सामान्य मायबाप जनतेला जी महागाईनी आज त्रस्त आहे त्यांना दिली पाहिजे, अशी आमच्या आग्रहाची भूमिका आहे. आणि सिलेंडरचा 50 रुपये वाढवण्याचं काहीच कारण नाही. मी केंद्र सरकारला पत्र लिहिणार आहे आणि मी त्या मंत्र्यांना पत्र लिहिणार आहे की बाबा की 60 रुपये बॅरल झाला आहे तर तुम्ही डिझेल आणि पेट्रोलचे भाव कमी करा. एक
आणि दुसरं गॅस सिलेंडरचा भाव कृपा करून वाढवू नका, कारण का आधीच लोक महागाईने त्रस्त आहेत. नाही, इंधनाचे दर नाही, क्रूड ऑइल, इंधन नाही, क्रूड ऑइलचे ग्लोबल प्राइसेस क्रॅश झालेली आहे. ₹60 आहे आज, $60 आहे. तुम्ही काल एक प्रोग्राम पॉवर कुटुंबियांमध्ये झाला, पुन्हा एकदा सगळं पॉवर कुटुंबीय एकत्र काढलं गेलं. तुम्ही सुद्धा काही फोटो शेअर केले, त्यामध्ये आजीदादा सुद्धा अहो त्यांच्याच मुलाचं होतं ना. नाही, कसं आहे, फॅमिलीचे गोष्टी ह्या फॅमिलीतच असल्या पाहिजेत. मला असं वाटतं राजकारण आणि फॅमिलीत गल्लत कोणीच करू नये. आणि काल जयचा आणि ऋतूचा काल त्यांची एंगेजमेंट सेरेमनी झाली. आम्हाला मनापासून आनंद झाला की आमच्या घरात आणखीन एक लेक येते आणि एक आनंदी सोहळा. काल सगळेच आमचे ज्येष्ठ आशा काकी होत्या, काल आमच्या सुमधी काकी हम्पीवरनं आवर्जून उपस्थित होत्या, सगळेच होते. आणि मध्येच आमच्या घरात एक खूप दुर्दैवी घटना झाली. आमच्या काकी भारती काकी गेल्यानंतर त्यातूनच जेव्हा आमचं कुटुंब सावरत होतं तेव्हा ही एंगेजमेंट होते. त्याच्यामुळे आम्हाला एक या सगळ्या अडचणीच्या काळात, दुःखाच्या काळामध्ये एक आनंदाचा कालचं संध्याकाळ ही कुटुंबाला मिळाली.